देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे. आमचा विशेष कार्यक्रम ज्योतिष विश्लेषण ह्यात आपण आज चर्चा करणार आहोत त्रिखल दोष आणि शापित कुंडलीची. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये त्रिखल दोष किंवा त्रिक दोष असतो अशा कुंडलीला शापित कुंडली असे म्हटले जाते. परंतु त्रिक दोष किंवा त्रिखल दोष म्हणजे नेमकं काय, तर आपण थोडक्यात याची व्याख्या बघूया. त्रिखल दोष किंवा त्रिक दोष म्हणजे ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्य, चंद्र आणि गुरु हे 3 अत्यंत महत्त्वाचे ग्रह प्रतिकूल स्थितीमध्ये असतात. अशा कुंडलीला त्रिखल दोषांनी युक्त अशी कुंडली असे म्हटले जाते. त्रिखल दोष याचा साधासा अर्थ असा आहे की 3 दोषांनी युक्त असणारी कुंडली. आता हे 3 दोष कोणाशी संलग्न आहेत, तर हे 3 दोष सूर्य, चंद्र आणि गुरु ह्या 3 ग्रहांशी संलग्न आहेत. हे तीनही ग्रह प्रतिकूल अवस्थेत ज्या कुंडलीत असतात त्या कुंडलीला त्रिखल दोषाची कुंडली असे म्हटले जाते. आणि ही अवस्था व्यक्तीच्या कुंडलीत का निर्माण होते, तर पूर्वजन्मात केलेल्या भयंकर पाप कर्माचे फळ म्हणून कुंडलीमध्ये त्रिखल दोष निर्माण होतो. आता ह्या त्रिखल दोषातला पहिला दोष जो चंद्र ह्या ग्रहाशी निगडीत आहे त्याची थोडक्यात आपण व्याख्या करूया. कुंडलीमध्ये जर लग्नेश म्हणजे लग्नाचा स्वामी वक्री असेल किंवा कोपित असेल आणि चंद्र हा केमद्रुम योगामध्ये म्हणजे चंद्र हा एकटा असेल किंवा कोपित वक्री असेल किंवा चंद्राबरोबर राहू, केतू आणि शनी हे ग्रह युतीमध्ये असतील किंवा चंद्रमा हा अशुभ नक्षत्रात असेल किंवा चंद्र हा 6व्या, 8व्या आणि 12व्या ह्या भावात असेल, तर त्या ठिकाणी छत्रभंग योग निर्माण होतो किंवा केमद्रुम योग निर्माण होतो. त्रिखल दोषातला पहिला योग जो आहे तो चंद्रामुळे निर्माण होतो, त्याला छत्रभंग दोष किंवा द्रुम दोष असे म्हटले जाते. हा दोष ज्या व्यक्तीच्या कुंडलीत असतो अशा व्यक्तीला आयुष्यभर स्थिर यश मिळत नाही. अशा व्यक्तीला पैतृक संपत्ती मिळाली तरीही आयुष्यातल्या काही कटकटींमुळे त्या संपत्तीचा तात्काळ नाश होतो, म्हणजे ती संपत्ती खर्च होते. त्रिक दोषामधला पहिला दोष जो आहे तो चंद्राशी निगडीत आहे, त्याची व्याख्या आत्ताच आपण पाहिली. दुसरा दोष हा सूर्याशी निगडीत आहे आणि तिसरा दोष हा गुरु ह्या ग्रहाशी संबंधित आहे. त्रिखल दोषाच्या कुंडलीमध्ये सूर्य साधारणतः कोपित असतो, वक्री असतो आणि त्याचबरोबर गुरु जर नीचेचा असेल किंवा गुरु स्वतः गुरु चांडाळ योगामध्ये असेल तर त्याचाही समावेश हा त्रिक योगामध्ये केला जातो. त्यामुळे सूर्य, चंद्र आणि गुरु हे तीनही ग्रह प्रतिकूल असतील तर अशा व्यक्तीला आयुष्यामध्ये भयानक आणि अतोनात यातना भोगाव्या लागतात. आयुष्यभर खूप संघर्षाचा सामना करावा लागतो आणि आयुष्य बऱ्यापैकी अपयशी असं असतं. सूर्य हा आत्म्याचा कारक आहे, चंद्रमा हा मनाचा कारक आहे आणि गुरु हा बुद्धीचा कारक आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये हे तीनही ग्रह प्रतिकूल असतात अशा व्यक्तीचे आत्मा, मन आणि बुद्धी तीनही खराब असतात. अशा व्यक्तीचे आत्मा, मन आणि बुद्धी तीनही ग्रसित असतात. ह्या योगाला साधारणतः त्रिकदोष किंवा त्रिखल दोष असं म्हटलं जातं. आणि ह्या दोषाची जी कुंडली असते ती कुंडली शापित कुंडली असते. शापित कुंडली ज्या व्यक्तीची असते अशा व्यक्तीला आजीवन दुर्भाग्य, कष्ट आणि संघर्षाचा सामना करावा लागतो. दारिद्र्य, अपमान, उपेक्षा, अवहेलना ह्यांचा सामना करावा लागतो. अशी व्यक्ती कितीही सक्षम असेल आणि कितीही कष्टाळू असेल तरीही या व्यक्तीला आयुष्यभर यश मिळत नाही. आपल्या आयुष्यात जर वर सांगितलेल्या समस्या असतील तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता. केवळ 500 रुपयामध्ये आपल्या पत्रिकेचे विश्लेषण करून आपल्याला आम्ही देऊ. मात्र ह्या विश्लेषणामध्ये आपल्या कुंडलीमध्ये कुठले दोष आहेत तेवढंच फक्त लिहून दिल्या जाईल. त्रिखल दोषाची संपूर्ण शांती करण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. आता त्रिखल दोषाने पीडित असणारी व्यक्ती स्वभावाने कशी असते ह्याचं आपण थोडं विश्लेषण करूया. त्रिखल दोष ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असतो अशी व्यक्ती प्रचंड अहंकारी असते. सतत दुसऱ्याला नावे ठेवणे, सतत इतरांशी भांडत राहणे, सतत स्वतःची शेखी मिरवत राहणे या स्वभावातल्या दोषांमुळे ह्या व्यक्तींना कोणी जवळ करत नाही. त्रिखल दोषाने ग्रसित व्यक्ती एकटी राहते किंवा ती स्वभावातल्या दुर्गुणांमुळे एकटी पडते. ह्या लोकांचे स्वतःच्या पत्नी आणि मुलांशी देखील पटत नाही.
ह्या स्वभावाचा परिणाम त्यांच्या शरीरावर सुद्धा दिसून येतो. तो असा की त्रिखल दोषांनी युक्त असणाऱ्या व्यक्तीची त्वचा आणि केस शुष्क होऊन जातात. नकारात्मक ऊर्जेचा प्रचंड प्रभाव त्रिकदोषांनी युक्त असणाऱ्या व्यक्तीवरती दिसून येतो. त्रिखल दोषांनी ग्रासित असणाऱ्या व्यक्तीला आयुष्यामध्ये पहिला झटका हा साधारणतः वयाच्या 12व्या-13व्या वर्षी बसतो. दुसरा मोठा झटका 19व्या-20व्या वर्षी बसतो. तिसरा झटका साधारणतः 25व्या वर्षी आणि चौथा झटका साधारणतः 29 ते 30व्या वर्षाच्या दरम्यान लागतो. परमेश्वर ह्या व्यक्तींना आयुष्यामध्ये सुधारण्याची संधी 4 वेळा देतो. परंतु स्वतःच्या अभिमानी, अहंकारी, दुराभिमानी स्वभावामुळे त्रिकदोषांनी ग्रसित असणारी व्यक्ती ह्या 4ही संधी गमावून बसते आणि आयुष्यभर जे आहे ते नुसते दुःख आणि कष्ट भोगते. वयाच्या साधारणतः 38 ते 40 वर्षाच्या दरम्यान ह्या व्यक्तींना मृत्यूप्राय वेदनांचा सामना करावा लागतो. ह्या व्यक्ती स्वभावाने अतिशय धूर्त आणि दांभिक असतात. स्वतःला आश्रय देणाऱ्या आश्रयदात्याचाही घात करायला ह्या व्यक्ती मागेपुढे पाहत नाही. त्यांच्या ह्याच स्वभावामुळे ह्या व्यक्तींचा उद्धार होणे प्रायः अशक्य असते. त्रिखल दोषाचा प्रॅक्टिकल परिणाम असा असतो की या व्यक्तीला स्वतःचे मातापिता आणि गुरु यांचे पाठबळ अजिबात नसते. या व्यक्तींचं मन, आत्मा आणि बुद्धी खराब ग्रसित असल्यामुळे त्रिकदोषाने युक्त असणाऱ्या व्यक्तीशी कधीही विवाह करू नये. या लोकांशी कधीही पार्टनरशिप करू नये. आपल्या बिझनेसमध्ये या लोकांना कधीही सर्व्हिस देऊ नये. कारण ह्यांच्या ग्रसित कुंडलीचा प्रभाव जो आहे तो आपल्या जोडीदारावरती, बिझनेस पार्टनरवरती किंवा मालकावरतीही पडतो. प्रचंड नुकसान या व्यक्तींच्यामुळे होते. त्यामुळे अशा व्यक्तींपासून नेहमी दूर राहावे. परंतु आपल्या पत्रिकेत जर त्रिखल दोष किंवा त्रिकदोष असेल तर आपण देवराजा ट्रस्टशी संपर्क करू शकता. आपल्या समस्येवर आम्ही सशुल्क उपाय करून देऊ. आमचे नंबर खाली दिलेले आहेत. त्या WhatsApp नंबरवर आपण संपर्क करू शकता.